नाशिकच्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये गर्भपात करणाऱ्या गोळ्यांचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। महात्मा नगर या उच्चभ्रू परिसरामध्ये अनधिकृत पंड्या हॉस्पिटलमध्ये हा गोळ्यांचा साठा सापडलाय। हॉस्पिटलचा तपास करण्यासाठी महापालिकेची टीम गेली असता हा प्रकार आढळून आलेला आहे। तब्बल 4 तास कारवाई सुरू होती। महापालिका अधिकारी, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। नाशिक शहरातील महात्मा नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये एक अनधिकृत हॉस्पिटल आज आरोग्य विभागानं त्याचा पर्दाफाश केला। आपण बघू शकतो पंड्या हॉस्पिटल म्हणून हे हॉस्पिटल होतं आणि या ठिकाणी अनेक अनधिकृतपणे हा व्यवसाय केला जात होता। अनेकशा अनधिकृत गोष्टीसुद्धा या ठिकाणी केल्या जातात। हे हॉस्पिटल पंड्या हॉस्पिटल आहे। या हॉस्पिटलची कुठलीही नोंदणी आमच्याकडे नाही नाशिक महानगरपालिकेमध्ये आणि खूप जुनं 30 ते 35 वर्षापूर्वीचं हे हॉस्पिटल असावं कदाचित। तिथे आम्ही एक माता मृत्यू संशोधनचा आज एक मीटिंग होती आमचं आणि त्या मीटिंगमध्ये माता मृत्यूच्या एक संदर्भाने आम्ही इथे आलो होतो आणि त्या चौकशी सगळी समिती आमची आली होती आणि त्या समितीमध्ये आम्हाला वेगळंच काय आढळलं। त्याच्यामध्ये जे अवैध गर्भपात केलं जातं त्यासाठी ज्या गोळ्या वगैरे वापरल्या जातात MTP किट, त्या किटचा आम्हाला बऱ्याचशा इथे गोळ्या सापडल्या आणि त्यामुळे आम्ही संबंधित जी यंत्रणा आहे, पोलीस स्टेशन आहे जवळचं गंगापूर पोलीस स्टेशन, त्याचबरोबर FDAचे लोक जे अधिकारी त्यांना पण बोलवलं आणि त्यांच्या निर्देशास आणून दिलं की त्याच्या समितीमार्फत आम्ही पंचनामा पण केला। आत्तापर्यंत आपण मराठवाड्यामध्ये अशा अनेक केसेस ऐकल्या होत्या, अनेक डॉक्टरसुद्धा पकडण्यात आले होते। मात्र नाशिक शहरातल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये असा प्रकार समोर आल्याने आता खरोखर आरोग्य यंत्रणा करते काय असा प्रश्न यामध्ये निर्माण झाला। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेचा योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।